सर्वांना नमस्कार. मित्रहो, नाभीमध्ये म्हणजे बेंबीत, जिला इंग्रजीमध्ये नेवेल म्हणतात किंवा बेली बटन म्हणतात, हिच्यामध्ये दररोज 3-4 थेंब तेल घालण्याचे जे भरमसाठ फायदे होतात, त्याच्या मागं मेकॅनिझम कोणतं आहे, शास्त्रीय कारण, त्याला बेस काय आहे, आधार काय आहे, त्याला कुठल्या आधारावर आम्ही हे म्हणायचं की हे केलं पाहिजे म्हणून, आणि कोणतं तेल वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे, कशा प्रकारे वापरलं पाहिजे आणि त्याचे कोणते कोणते फायदे आहेत हे आज आपण पाहू. त्याचे जे फायदे होतात त्याच्या मागचं मेकॅनिझम काय आहे हे आधी आपण पाहू, कारण हे शास्त्रीय कारण कळल्याशिवाय कुणालाच महत्त्व त्याचं वाटणार नाही आणि पुढचा व्हिडिओ पण ते पाहणार. म्हणून आपण काय करू, अगोदर त्याचं मेकॅनिझम आहे, 3 प्रकारचं मेकॅनिझम चांगल्या प्रकारे कार्य करतं. नंबर 1, नाभी किंवा बेंबी हा आपल्या बॉडीचा सेंट्रल पार्ट आहे, मध्यभाग आहे तो बॉडीचा, आणि तिथं काय असतं की सगळ्या रक्तवाहिन्यांचं म्हणजे आर्टरीज असतील, व्हेन असतील किंवा नसा ज्या असतात, नर्व्ज असतील, याच्या एंडिंग्स तिथं असतात. म्हणजे ते काय करतं की बॅलन्सिंग पॉईंट पण आहे बॉडीचा, आणि बॉडीचं ओव्हरऑल हेल्थ आणि व्हायटॅलिटी त्याच्यावर डिपेंड असतं. आणि याच्या मागचं जे मेकॅनिझम आहे आणखी दुसरं, ते म्हणजे त्याच्या पाठीमागं एक पेचोती ग्लँड असते, एक ग्रंथी असते छोटीशी. ही ग्रंथी जी बेंबीच्या पाठीमागं आहे, तिचं कनेक्शन हजारो रक्तवाहिन्यांशी आणि जे मज्जातंतू असतात त्याच्याशी असते, आणि त्याचं सप्लाय तिथं असल्यामुळं जे आपण तेल टाकतो, हा तेल त्याच्यामध्ये लगेच ॲब्सॉर्ब होतं. हे लगेच ॲब्सॉर्ब होण्याच्या पाठीमागं दुसरं काय, तिथली जी त्वचा असते त्या त्वचेमध्ये इतर त्वचेपेक्षा एक वेगळा फरक आहे. तो म्हणजे त्याचा जो वरचा थर आहे त्वचेचा, त्याला म्हणतात स्ट्रॅटम कॉर्नियम. हा थर बाकीच्या त्वचेवर नाही कुठं, आणि हा थर काय करत असतो, त्याच्यात शोषण करून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळं हा तेलाचा अंश पण ते शोषण करून घेतो, आणि म्हणून त्याचे फायदे, ही जी ग्लँड असते पाठीमागं ग्रंथी, तिला उत्तेजना मिळते आणि त्यामुळे शरीराला चांगले फायदे होतात. हे पहिलं मेकॅनिझम. आता दुसरं जे मेकॅनिझम आहे की जन्मताना जेव्हा बाळ जन्मतं किंवा आईच्या पोटात असतं तोपर्यंत जी नाळ असते जोडलेली, ज्याला आपण अम्बिलायकल कॉर्ड म्हणतो, आईचं आणि बाळाचं कनेक्शन त्याच्यातून असतं. मग त्या कॉर्डमधून ही बेंबीच्या तिथंच असते, आणि त्याच्यामधून सगळं जाणारा रक्तपुरवठा, सगळं अन्नपदार्थ, बाळाला वाढीसाठी लागणारे घटक सगळे त्याच्यातून जात असतात, आणि बाळाचं जे काही वेस्ट किंवा नकोसे असलेले पदार्थ ते पण त्यातून परत येऊन आईच्या ह्याच्यातून ते निघून जात असतात. म्हणजे एवढं सगळं कार्य हे अम्बिलायकल कॉर्ड करत असतो, आणि बाळ जन्मल्यानंतर आपण ते नाळ कट करतो, तोडतो. म्हणजे काय होतं की ही नाळ वरची निघून जाते कालांतराने 4-5 दिवसांनी, परंतु तिथं जे रुडिमेंटरी पार्ट किंवा रिमेनिंग पार्ट जो खाली राहिलेला असतो, हा पार्ट कसा मेलेला नसतो, नाहीसा झालेला नसतो, तो काय झालेला असतो, ॲट्रोफी किंवा लहान होऊन तो थांबलेला असतो. मग त्याला कसं असतं, आपण कुठल्याही शरीराच्या भागाला बघा, आपण काय म्हणतो की जर एखाद्या भागाचा वापर सतत करण्यात आला तर तो उत्तेजित राहतो, चांगल्या प्रकारे टिकून राहतो, त्याची वाढ होते, त्याचं कार्य चालतं. पण जर त्याचा मिसयूज झाला किंवा त्याचा डिसयूज झाला किंवा त्याचा नॉन यूज झाला, आता इथं कसं आहे की हे नॉन यूजच झाल्याचं का होतो, आणि त्यामुळं ते इतकं आकुंचन पाहून त्याची ॲट्रोफी होऊन जाते. म्हणून त्याला रियूज करण्याकरता, परत त्याचा वापर करण्याकरता त्याला हा 3-4 थेंब जे तेल टाकायचे आहे त्याचा जर आपण प्रयोग सुरू केला तर तुम्हाला एक 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फायदा जाणवतो. आणि त्याच्या मागचं हे मेकॅनिझम आहे की ज्या प्रकारानं आईच्या शरीराकडून सगळे पोषक घटक त्या बाळाच्या शरीरामध्ये जात होते, रचना तीच आहे, माणूस मोठा झाला तर रचना तीच आहे, फक्त त्या भागातून हे सगळे घटक शरीराला मिळू शकतात. ही त्याच्या मागचं दुसरं मेकॅनिझम आहे, म्हणून तिथं तेल टाकण्याचं महत्त्व आहे. आता तिसरं जे मेकॅनिझम आहे ते म्हणजे, तुम्ही तर म्हणाल की तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर आणि हे कसं काय विषय सांगता सगळे, तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. आपण ह्या 7 चक्रावरचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे हे घटक आहेत. हे 7 चक्र जे असतात, मुळापासून खालचे मूलाधार चक्र जे असतं, स्वादिष्ठान असतं, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं चक्र असतं, त्याला म्हणतात मणिपूर चक्र, आणि हे चक्र म्हणजे बेंबीच्या तिथं, नाभीच्या तिथं असतं. ही जी स्तर आहे, हा
हा सेंट्रल मध्यभागाचा आहे चक्र आहे आणि हे जे चक्र असतं याच्यामधून ऊर्जा मिळते त्या व्यक्तीला. हे चक्र थोडंसं स्टिम्युलेट केलं, उत्साहित केलं त्याला, तर तिथून ऊर्जा मिळत असते आणि अग्नी तत्व त्याचं विकसित होत असतं. म्हणून ऊर्जेचं ते केंद्र आहे. म्हणजे एनर्जी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळते. तसंच त्याच्यामुळं काय होतं की आपण जे 3-4 थेंब तेल टाकणार आहोत त्याच्यामुळं हे चक्र स्टिम्युलेट होतं. हे नुसतं तेल टाकायचं नाही, ते तेल टाकल्यानंतर त्याला थोडंसं क्लॉकवाईज डायरेक्शन असं गोल गोल थोडंसं बोटानं फिरवायचं आहे. थोडं बेंबीच्या भोवती पण आणि थोडंसं मध्ये पण. म्हणजे यानं काय होतं की ते चक्र स्टिम्युलेट होतं, ती ग्रंथी स्टिम्युलेट होते, हे जे उत्तेजना त्याला मिळते आणि त्याच्यामुळं काय होतं की हे जे आत्मविश्वास असतो त्या व्यक्तीचा, तो आत्मविश्वास वाढतो. तसंच त्याची इच्छाशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. त्याची बॉडीची जी पॉवर असते, स्टॅमिना असते, स्ट्रॉंगनेस व्हायचं, बलशाली, ते पण त्याचं चांगल्या प्रकारे वाढतं आणि पचन, ज्याला चयापचय आपण म्हणतो, ते पण चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. एवढे सगळे फायदे हे तिथं तेल वापरल्यानंतर होतात. हे त्याचं 3 याचं मेकॅनिझम आहे. कारण हे तिन्ही मेकॅनिझम आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता प्रश्न उरतो की कोणतं तेल वापरलं पाहिजे. तर खोबऱ्याचं तेल चालतं किंवा एरंडीचं तेल चालतं किंवा मोहरीचं पण तेल चालतं किंवा बदामाचं तेल पण चालतं आणि निंबाचं तेल पण चालतं. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तेल तुम्ही आलटून पालटून पण वापरू शकता. हे सगळं वापरायचं. आता हे कधी वापरायचं? सगळ्यात महत्त्वाचं आहे कधी वापरायचं, तर संध्याकाळची वेळ ही सगळ्यात चांगली सांगितलेली आहे. झोपण्याच्या पूर्वी एक 3-4 थेंब तुम्ही नाभीमध्ये किंवा बेंबीमध्ये टाकून झोपलं पाहिजे. किंवा सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करता आणि आंघोळ केल्यानंतर आपली प्रक्रिया असते की बहुतेक जण थोडंसं तरी जी मेकअप वापरतात त्याच्यामध्ये केसांना तेल लावण्याची पण थोडीशी पद्धत आहे किंवा सिरम लावतात. तर त्यावेळेला हातावर थोडंसं तेल घेतलं आणि ते जर करंगळीनं वगैरे जर 3-4 थेंबमध्ये त्यात लावले तर त्याचा पण फायदा होतो. म्हणजे हे कसं होतं की त्या सवयीमध्ये ही सवय मिक्स होते. संध्याकाळचं कसं विसरून जाऊ शकतं, पण एकदा सवय लागल्यावर नाही तेही विसरणार. झोपण्याच्या पूर्वी ती पण सवय लागली पाहिजे. संध्याकाळी लावल्यानंतरचे फायदे जास्त आहेत. सकाळी मी तर म्हणेन की 2 वेळेला तुम्ही लावलं तरी पण त्याचा फायदा चांगला आहे. आता हे 3-4 थेंबच आहे, जास्त नाही टाकायचं त्याच्यामध्ये. आणि टाकल्यानंतर त्याला तसं फिरवायचं आहे क्लॉकवाईज. म्हणजे काय होतं की तिथलं चक्र पण उत्तेजित होतं, तिथली ग्रंथी पण उत्तेजित होते. जे सेंट्रल पार्ट आहे बॉडीचा मध्यभाग, तो संतुलन सगळे आपल्या भावभावनांना ठेवायला मदत करत असतो. तर आता याचे कोणते कोणते फायदे होतात आपण थोडेसे चर्चा केलेली आहे. यापेक्षा जी वेगळे फायदे आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे त्वचा एकदम तजेलदार, टवटवीत व्हायला मदत होते. ओठ एकदम मुलायम होतात त्याच्यामध्ये. तसंच स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीचे जे काही प्रॉब्लेम असतात किंवा ज्या काही वेदना असतात त्या पण कमी होतात. मासिक पाळी नियंत्रित व्हायला, नियमित व्हायला पण त्याच्यामुळे मदत होते. तसंच ज्या व्यक्तींना सांधेदुखी असेल त्यांना पण याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसंच डोळ्याचं आरोग्य पण याच्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारतं. तसंच रिलॅक्सेशन किंवा ज्याला ताणतणाव जे म्हणतो आपण बॉडीतला, तो कमी कमी व्हायला लागतो. जर तुमची पर्सनॅलिटी टाईप एची असेल, तुम्ही खूप चिडचिड करणारे असाल, तुम्ही जर लवकर कोणावर रागवणारे असाल, तर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला 15 दिवस 1 महिन्यामध्ये जाणवेल की तुमचा स्वभाव हळूहळू शांत होत चाललेला आहे. आणि हे त्याच्यावरचं खूप चांगल्या प्रकारचा रामबाण उपाय आहे. तुम्ही खरंच करून पहा. 1 महिना 2 महिने आणि काही जास्त जात नाही याच्यामध्ये आणि ही जी साधी गोष्ट आहे. तसंच काय होतं की तो जो भाग आहे पोटाचा, तो भाग थोडासा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांकडून दुर्लक्षित राहत असतो. तर हे तेल लावण्याच्या प्रक्रियेमुळे काय होतं की त्या भागाची स्वच्छता पण होऊन जाते. तुम्ही दररोज तिथं तेल लावला त्याची भागाची स्वच्छता होते आणि तुमच्या शरीराला, पूर्ण शरीरालाच स्वच्छ करण्याची पण तुमच्या मनामध्ये एक उत्साह किंवा इच्छा निर्माण होते. तसंच प्रत्येक पुरुष असेल किंवा स्त्री असेल त्याच्यामध्ये फर्टिलिटी किंवा आपण काय म्हणतो प्रजनन क्षमता जी असते, लेकरबाळ होण्याची जी क्षमता असते, ती पण चांगल्या प्रकारे वाढत असते. तसंच उत्साह आणि एनर्जी पण वाढते. तसंच स्वतःची काळजी घेण्याची एक प्रवृत्ती पण त्या व्यक्तीची, कारण हे कसं आहे, आपण हे करतोय म्हणजेच कसं स्वतःची काळजी घ्यायची म्हणून तर करत आहोत. तर अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये पण बदल होतो. तसंच चांगल्या गोष्टी ज्या आपण ऍड करत असतो आपल्या ह्याच्यामध्ये, ही एक चांगली सवय, ती एक तशी ही एक चांगली सवय त्याच्यामध्ये आणखी ऍड होऊन जाते. तर अशा प्रकारे फायदे याचे होत असतात.
तसेच आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे बॉडी डिटॉक्स व्हायला पण याच्यामुळे चांगली चालना मिळते, उत्तेजना मिळते. म्हणजे शरीरातील नको असलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याची जी क्रिया असते ती चांगली वेगानं चालायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचे हे जे फायदे आहेत, हे फायदे दररोज नाभीमध्ये किंवा आपण जे म्हणतो बेंबीमध्ये एक 3 ते 4 थेंब तेल तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेला जर नियमितपणानं त्यात घालत राहिलात आणि ते मणिपूर चक्र जे आहे किंवा तो जो सेंट्रल पार्ट आहे, तिथली जी ग्रंथी आहे, तिथला जो सरफेस एरिया आहे, जी त्वचा आहे, तिला जर स्टिम्युलेट केलं आपण आणि जी लहानपणाची जी नाळ असते त्या नाळचा जो पार्ट राहिलेला आहे तिथं रुडिमेंटरी खूप छोटा होऊन तिथं थांबलेला आहे, त्याला पण तुम्ही पुन्हा रियूजमध्ये आणता, रिजनरेट होतो तो पार्ट आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला फायदे सगळे मिळतात. तर एवढा छोटासा हा नियम पाळूया, याचे सगळे फायदे घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून